स्मार्ट सिटी मिशनची मुदत 31 मार्च 2025 रोजी संपली आहे। शहराचा स्मार्ट सिटीमध्ये 2016-17 या आर्थिक वर्षात समावेश झालाय। तेव्हापासून विविध विकास कामांसाठी अधिकारी, कर्मचारी, अभियंते यांची नियुक्ती करण्यात आली होती। या 7 वर्षाच्या कालावधीत त्यांच्या वेतनावर 15 कोटी 75 लाख रुपयांचा खर्च झाला असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। केंद्र सरकारने 2015 मध्ये स्मार्ट सिटी मिशन सुरू केले। स्मार्ट सिटीमध्ये 100 शहराचा समावेश करून या शहरांच्या विकासासाठी 1000 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय। त्यात केंद्र सरकारकडून 500 कोटी तर राज्य शासनाचा 250 कोटी आणि महानगरपालिकेचा 250 कोटी रुपये याप्रमाणे हिस्सा टाकण्यात आलाय। 1000 कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकास कामे करण्यात आली। स्मार्ट सिटी मिशनला 2 वेळेस मुदतवाढ देखील देण्यात आली आहे। स्मार्ट सिटीमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर दरमहा 18,74,928 रुपये खर्च करण्यात आलाय। 7 वर्षाच्या कालावधीमध्ये वेतनावर 15 कोटी 75 लाख रुपये खर्च करण्यात आले। हा फक्त वेतनावर झालेला खर्च आहे। अधिकारी, कर्मचाऱ्यांनी 7 वर्षाच्या कार्यकाळात देश विदेशामध्ये दौरे केले, तसेच संचालक मंडळ आणि तज्ज्ञांच्या बैठकीवर झालेला खर्च हा वेगळा आहे। स्मार्ट सिटीच्या पदनिहाय वेतनावरील खर्च स्मार्ट सिटीचे सीईओ 1 लाख रुपये, अतिरिक्त सीईओ 1,77,750 रुपये, प्रकल्प व्यवस्थापक 87,525 रुपये, लेखा अधिकारी 74,350 रुपये, मीडिया विश्लेषक 58,740 रुपये, सेक्टर लीडर 1,03,550 रुपये, रिसेप्शनर 27,218 रुपये, सुरक्षा रक्षक 21,218 रुपये, सीईओ यांचा पीए 36,000 रुपये, कार्यालयीन सहाय्यक 17,390 रुपये, ऑफिस मॅनेजर 33,060 रुपये, प्रकल्प अभियंता 86,000 रुपये, शिपाई 16,450 रुपये या पदांवरील व्यक्तींच्या वेतनावरील हा दरमहा होणारा खर्च आहे।